हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर संडेला ब्लॉग नाही आला, मंडेला ब्लॉग नाही आला. कारण की असं आहे की संडेला बिझी असल्यामुळे ठरवलेलं की संडेला नो ब्लॉग. तरी पण म्हटलं थोडंफार शूट करायचा प्रयत्न करूया. थोडंफार आपल्या रील्स वगैरे काढल्या. त्याच्यानंतर मग म्हटलं मंडेला सुरुवात करूया. तर मंडेला मी सुरू केलं आपली दह्याची कढी असते त्याचा मी ब्लॉग आता टाकेल थोड्याच वेळाने. तर तो होता. त्याच्यानंतर मग सडनली गेलं 12 वाजता पाणी जे गेलं तर त्याच्यानंतर मग खूप धावपळ स्कूल अँड ऑल ट्युशन्स या सगळ्या गोष्टींचं एकदमच हे झालं. खरं तर कधी जात नाही इथे पाणी, बट काय माहिती थोडासा प्रॉब्लेम आहे मे बी मोटरमध्ये वगैरे. तर ते होतं. त्याच्यामुळे वनडेचा ब्लॉग नाही आला. तरी पण थोडा जो शूट केला आहे तो मी एडिट करून नक्कीच टाकणार आहे. ॲटलिस्ट रेसिपी तरी टाकणार आहे. तर त्याच्यानंतर ते झालं. आज म्हटलं पुन्हा सुरुवात करूया. देन अगेन आज पाणी नाही आहे. सलग हा दुसरा दिवस आहे पाणी न यायचा. तर काल आलेलं 7:30ला पाणी आलेलं. त्याच्यानंतर मग आम्ही माझी बाकी जी कामं होती आणि काल ताई पण नव्हत्या आमच्या, त्याच्यामुळे चला भांडी ठेवली तर काय वाटत नाही की म्हणजे आपण आरामात नंतर कधीही घासू शकतो. पण आज असं होणार नाही कारण की आज ताई येणार आहेत. त्याच्यामुळे मला कुठून तरी व्यवस्थित ते पाणी त्यांना अरेंज करून द्यावं लागेल. किंवा जर त्यांनी आज जरी सुट्टी केली तरी काय प्रॉब्लेम नाही आहे मला, कारण की पाणीच नाही तर त्यांना मी कुठून पाणी देणार आहे भांडी घासायला. सो मग ते एक झालं. त्याच्यानंतर आज एक महत्त्वाचं काम करायचं होतं. आधार कार्ड अपडेट करायचं होतं. आता म्हणजे माझा एक आधीचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की मॅरेज सर्टिफिकेटच मी लग्नाच्या 10-11 वर्षानंतर काढलेलं आहे. त्याची पण मी लिंक मी इथे देणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आज जिथे पहिलं जायचं होतं बँक ऑफ बडोदामध्ये, आधी ह्यांना वाटले की तिथे अपडेट होतं कारण की ह्यांनी स्वतःचं आणि विश्वाचं तिथून अपडेट केलेलं. सो मग ते आम्ही सर्वात तिथे गेलो, पण तिथे काय काम झालं नाही. देन मग आम्ही इथे पोस्ट ऑफिसच्या इथे गेलो. सो इथे ते फेमस आहे की खंडोबा मंदिर बोललं की पोस्ट ऑफिस असं थोडं अर्थ होतो त्याचा, म्हणून मग आम्ही तिथे खंडोबा मंदिराच्या इथे गेलो. सो आता झालेलं आहे काम. तर उद्या 8 वाजता मॉर्निंगला टोकन घ्यायला बोलवलं आहे. तर टोकन घेतल्यानंतर मग ह्या सगळ्या प्रोसेस होतील माझ्या डॉक्युमेंटेशनच्या. आणि नंतर मग थोडंसं हाशकेचा निश्वास असंच काहीतरी म्हणतात. हां, असंच असतं काहीतरी, मला प्रॉपर माहिती नाही आहे. मग ते थोडंसं रिलॅक्स होईल मी. देन सो लेट्स सी, बघू. अजून बऱ्याच डॉक्युमेंटशी रिलेटेड गोष्टी मला करून घ्यायच्या आहेत. अजून पण मी माझ्या माहेरचंच नाव लावते. ते झालं, एकदा ती प्रोसेस झाली की मग काही प्रॉब्लेम नाही आहे. सो मग बरोबरच त्या पावसाने इतकं डोकं फिरवलं ना की म्हणजे कधी कधी पडला तर खूप पडतो, कधी नाही पडला तर अजिबातच पडत नाही. मी तुम्हाला दाखवते की कसा पाऊस पडतो आणि अगदी छोटा छोटा रिमझिम 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 पडतोय. त्याच्यामुळे अजून इरिटेट होत आहे. वेट, मी तुम्हाला दाखवते. हा असा पाऊस आहे. ॲक्च्युली हे सगळं धुकं आलेलं आहे. ह्या साईडला आहे ना, ते सगळं धुकं आलेलं आहे. आता ही नेट लावली आहे ना, त्याच्यामुळे एवढं काही खास दिसत नाही. पण माझ्या आधीचे व्लॉग्स होते, जे कोणी बघितलं असेल त्यांना माहिती असेल की काय सुंदर वाटतं नाही ते मस्त पावसाळ्यात पण. आणि ह्याच्यामध्ये छान वाटतं. बट आता हे जी नेट आहे ना, पिजन नेट, ती आम्हाला सोसायटीवाल्यांनी कंपल्सरी करायला लावलेली, म्हणजे लावायलाच सांगितलेली. आणि मेन थिंग इज की थोडा कबुतरांचा पण भरपूर त्रास होता. कबूतर येऊन ना खूप घाण करायचे. माझ्या किचनच्या विंडोमध्ये तर लिटरली इतकी घाण कबुतरांनी केलेली की विचारू नका. मग सर्वात आधी मी किचनची नेट लावून घेतली आणि देन त्याच्यानंतर 1 2 3 3 म्हणजे अशी हॉल, माझा रूम आणि बाजूचा रूम, दुसरा बेडरूम, त्याला आम्ही सगळ्यांना लावून घेतली. सो आता त्रास तेवढा कबुतरांचा नाही आहे. बट असं वाटतं की थोडी हवा अडली जाते. माहिती नाही, पण काय माहिती, ती आधीची सवय असते ना की ओपन स्पेस अँड ऑल. सो एनिवेज, व्हिडिओच्या पुढे मी कंटिन्यू करते आजचा दिवस कसा काय गेला ते, आधार कार्डचं वगैरे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि 2 दिवस आले नाहीत ते व्हिडिओ पण मी तिथे थोडेफार टाकण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेसिपी वगैरे जी काय आहे ना, दह्याची कढी, त्याचा मी रेसिपी टाकायचा प्रयत्न करेन. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सगळा कन्सेप्ट सांगितल्यापासून आय होप सो ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही अंदाज लावू शकता की आजचा दिवस खरंच खूप हेक्टिक होता. कारण की पाणी गेल्यामुळे मला काहीच काम पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे मला माझ्या मुलाचा टिफिनसुद्धा प्रॉपर देता आला नाही. म्हणून आज त्याची तर चंगी झाली, कारण की आज तर त्याला बाहेरचं खायला मिळणार होतं.
आणि इथे मी चाललेली आधार कार्ड अपडेट करायला. सो इथे सर्वात आधी तर आम्ही इथे आलेलो बँक ऑफ बडोदामध्ये आलेलो. बट इथे काम काही झालं नाही. त्याच्यानंतर त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही पोस्ट ऑफिसच्या इथे जाऊन ते आधार कार्ड अपडेट करू शकता. तर तिथून मग आम्ही पुन्हा इथे तुम्ही बघू शकता की आम्ही आलो इथे खंडोबा मंदिराच्या इथे. सो आता इथे आल्यावर माझं काम तर झालेलं आहे. सो आता जे उरलेलं काम आहे ते उद्या पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे थोडीशी तसल्ली मिळाली की चल आज घराच्या बाहेर निघाल्यावरती काहीतरी चांगलं झालं, काम तरी झालं. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.